भाषणं आता खूप झालेली आहेत. 2 तास सगळे भाषणं सगळे लक्षपूर्वक आपल्या सगळ्यांची ऐकतायत. युवा सेनेचे असतील, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत. आज युवा विजय महाराष्ट्र दौरा आणि युवा विजय संवाद मेळावा हा या नवी मुंबईमध्ये आयोजित केला गेला आणि नवी मुंबईच्या अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच याच्या अगोदर देखील आलो, वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आलोय. पण युवा सेनेचा असा भव्य मेळावा आज पहिल्यांदाच या नवी मुंबईमध्ये भरवतोय. त्यासाठी युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं खूप खूप आभार, अभिनंदन, की एक चांगला कार्यक्रम आणि पूर्णपणे जोशपूर्ण वातावरणामध्ये मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला आपले ठाणे लोकसभेचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब, खासदार आणि त्यांच्यासमोर आता अजून विशेषण कवी स्लॅश शायर, त्याचबरोबर युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक त्यांच्या पण नावाच्या समोर अजून एक काहीतरी विशेषण लावायला लागेल आपल्याला. त्याचबरोबर विजय बाप्पू शिवतारे इकडे उपस्थित आहेत. खास करून मला मुंबईला भेटले ते. ते बोलले, "कुठे चाललंय?" ते बोलले, "युवा सेनेच्या मेळाव्यामध्ये." चला मी पण येतो. तर तेही देखील बरोबर आले. त्यांचंही नवी मुंबईमध्ये स्वागत करतो मी. त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटाजी, उपनेते विजय चौगुलेचे, जिल्हाप्रमुख द्वारकानाथजी भोईर, किशोरजी पाटकर, दोन्ही जिल्हाप्रमुखांचं खास करून इथे अभिनंदन व्यक्त करतो, की चांगल्या प्रकारे काम जे आहे ते जिल्हाप्रमुखांच्या माध्यमाने इकडे या नवी मुंबईमध्ये सुरू आहे. त्याचबरोबर दोन्ही उपनेते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्याचबरोबर राहुलजी लोंढे असतील, किरणजी साळी असतील, महिला संपर्क प्रमुख दमयंती आचार्य मॅडम असतील, सरोज पाटील मॅडम असतील, शीतलजी कचरे, ममित चौगुले आमचा, त्याचबरोबर निलेश आगोंदे, दीपेश म्हात्रे, साईनाथ वाघमारे, भावेश भोईर, सौरभ शिंदे, महेश कुलकर्णी, चेतन पाटील, नयन पाटील, जयदीप, सूर्या, विकास, सर्वच युवा सेनेचे पदाधिकारी इकडे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा भरतोय असा अनिकेत म्हात्रे याचं देखील खास मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो, की खूप कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठा मेळावा तू घेतलास आणि एक युवा शक्तीचं दर्शन जे आहे हे इथे कुठे आहे अनिकेत? कार्यक्रम इथे आयोजित केला आणि आपल्या सगळ्यांचा भाऊ देखील इकडे या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आहे. तुझं देखील इकडे स्वागत करतो मी. व्यासपीठावरील उपस्थित सर्व आमचे नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सगळ्यांचं नाव जे आहे ते इथे आता घेत बसलो, की वेळ जो आहे तो अजून 2 तास झालेले आहेत. तर सगळ्यांचा व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसले सर्व आमचे पदाधिकारी असतील, युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समोर बसलेले मोठ्या संख्येमध्ये या नवी मुंबईमधील विविध भागामधून आलेले सगळे युवा सैनिक. मला वाटतं आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. जो शेवटचा वक्ता असतो त्याला काही जास्त भाषणाचे पॉइंट्स राहत नाही. पण आज युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक याच्या खाली ज्या प्रकारे घोडदळ करते, मला वाटतं खूप चांगलं काम युवा सेनेचं पूर्वेशजी सरनाईक यांच्या माध्यमाने चालू आहे. आणि जेव्हापासून पूर्वेश सरनाईक हे युवा सेनेचं कार्याध्यक्षपद माननीय आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना दिलं, तेव्हापासून घरी बसून नाही किंवा ऑफिसमध्ये बसून नाही, प्रत्यक्ष जे आहे हे फील्डवरती जाऊन महाराष्ट्रभर फिरून जे आहे युवा सैनिकांना गोळा करण्याचं, एकत्रित करण्याचं काम जे आहे पूर्वेशजी इकडे करतायत. मी त्यांचा देखील इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. दोघांनी देखील मोठ्या मोठ्या शायरी जे आहे ते केलेल्या आहेत. मी पण एक छोटीशी
पहाड़ों से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं। पहाड़ों से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकराते हैं उसे नौजवान कहते हैं। आहे ना सगळे नौजवान इकडे? आवाज नाही आला. खाली पण नौजवान आहेत आणि वरती पण नौजवान आहेत. सगळ्यांमध्ये एक जोश असला पाहिजे नेहमी. एक ऊर्जा असली पाहिजे. युवा सेना काय फक्त वय नाही, एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा जी आहे ही उद्याचं भविष्य घडवण्याची ऊर्जा, ताकद जी आहे ही आपल्या मनगटामध्ये आहे. उद्याची शिवसेनाची आजची युवा सेना आहे. आज युवा सेनेच्या माध्यमाने शिवसेनेला देखील ताकद देण्याचं काम आपण जे आहे सगळ्या लोकांनी मिळून केलं पाहिजे. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युवा सैनिक इकडे उपस्थित आहे. आज आपण भारत देखील आपण म्हणतो की युवा देश आहे. 65% जे आहे 35 वयोगटातील जे आहे युवा आपल्या भारतामध्ये, आणि भारत जो आहे पूर्ण जगामधील एक असा देश आहे की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त युवा शक्ती आहे. ती ही युवा शक्ती जेवढी जास्त आपण आपल्या पाठीशी उभी करू तेवढी जास्त ताकद जी आहे ही आपल्या पक्षाला तर मिळेल, पण त्याचबरोबर पुढे आपल्या या महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्यासाठी देखील आपल्याला चांगली युवा फळी इथे मिळेल. मगाशी नरेश मस्केजींनी इकडे ओळख करून दाखवली की पॉलिटिकल सायन्सची लोक देखील आपल्या युवा सेनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करतायत. मला वाटतं आज युवकांनी जर विचार केला तर आपलं भविष्य ते चांगल्या प्रकारे घडू शकतात. आज मोठे मोठे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आज पॉलिटिक्स देखील एक ऑपॉर्च्युनिटी आहे. हे देखील एक प्लॅटफॉर्म आहे. आज ही जी मंडळी बसलेली आहे स्टेजवरती, या मंडळींनी देखील युवा वयामध्ये जे आहे शिवसेनाची धुरा हातामध्ये घेतली आणि शिवसेना वाढवण्यासाठी काम केलं, म्हणून आज वेगवेगळ्या पदांवरती जाऊन बसलेत. आज नरेश मस्के देखील जे आहे हे भारतीय विद्यार्थी सेनेपासून काम करतायत आणि आज शिवसेनेनी त्यांना खासदार म्हणून जे आहे तेव्हा उमेदवारी दिली आणि आज खासदार म्हणून ते इकडे निवडून आले. मगाशी कोणतरी म्हणालं की एकदम 12 दिवसामध्ये खासदार झालेले एक रेकॉर्ड जो आहे हा नरेश मस्केजींनी इथे स्थापन केलेला आहे. आणि नरेश मस्केजी जेव्हापासून खासदार झालेत आणि सभागृहामध्ये आलेत तेव्हापासून मी त्यांना बघतोय की सभागृहामध्ये पहिल्या दिवसापासून जे आहे बोलण्याचं काम हे नरेशजी मस्के आणि आपल्या पक्षाचं नेतृत्व करण्याचं काम तिथे करतात. मी देखील जेव्हा झालो होतो 2014 मध्ये खासदार, तेव्हा देखील रोज जे आहे बोलायची एक संधी त्या ठिकाणी शोधायचो. कारण की सभागृहामध्ये, एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये जिथे सगळे स्टॉलवर्ड्स बसलेले असतात त्यांच्या समोर बोलण्याची ताकद आणि मला वाटतं एक मोठी भीती देखील असते आणि ती ताकद गोळा करावी लागते. आणि हळूहळू जे आहे तिकडे सभागृहामध्ये बोलायला लागलो आणि आज 10 वर्ष 11 वर्ष झाले. गेल्या वेळेस जे आहे ते संसद रत्न पुरस्कार देखील मिळाला. पण मी तुम्हाला सांगतो की नरेश मस्केजी एवढा वेळ बोलतात, म्हणजे एक नरेश मस्के आणि एक वायकरजी पूर्णपणे म्हणजे सुरुवात जेव्हा पार्लमेंटची होते सकाळी 11 वाजता ते पार्लमेंट बंद करेपर्यंत हे दोघं बसलेले असतात पार्लमेंटमध्ये पूर्ण वेळ. एक चांगली त्यांना सवय जी आहे ती महापालिकेपासून लागलेली आहे. त्या सभागृहामध्ये पण त्यांना बोलायची सवय होती. तेव्हा महापौर पद देखील त्यांनी भूषवलं आणि आता या सभागृहामध्ये शिवसेनेचं नेतृत्व करत असताना, शिवसेनेची बाजू मांडत असताना ते देखील जे आहे मला वाटतं रोज अगोदर आमचे जे लीडर होते तेव्हा आम्हाला बोलायची संधी कमी मिळायची मस्के साहेब. तेव्हा आम्ही 0 आवर असे संधी जे आहेत त्याच्यामध्ये डिबेट्समध्ये खूप कमी, नाही तर सगळ्यांना असं वाटायचं आमच्या नेत्यांना अगोदरच्या ते आम्हालाच सगळं येतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आज मी गटनेता आहे. हा गटनेता जो आहे पूर्ण सभागृहामध्ये त्या सेशन असतो तेव्हा फक्त एकदा किंवा दोनदा जो आहे ही बोलायची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मला मिळते. पण माझ्या बरोबरचे सगळे जे सहकारी खासदार आहेत त्यांना जास्तीत जास्त संधी जी आहे ही देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्य नेते यांच्या आदेशाने त्या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि म्हणून यांना काही दिवसामध्ये जे आहे नरेश मस्केजींना पहिलाच खासदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये आणि पहिल्याच वर्षांमध्ये संसद रत्न पुरस्कार देखील मिळणार आहे. असं जे आहे लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे. याच्या अगोदरचे पण मी त्यांच्यावरती बोलत नाही, पण आपल्या पक्षाची बाजू कशा प्रकारे ठेवली पाहिजे हे नरेशजी मस्के साहेब करतायत. आज आपल्याला देखील मी या ठिकाणी सांगतो की आपण एक चांगलं
सुरुवात अनिकेत केलेली आहे आणि घरोघरी जाऊन लोकांच्या दारोदारी जाऊन लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न जे आहे ते आपण करणार आहोत. युवा सेनेकडून हेच अपेक्षित आहे, कारण की युवा सेना जे मगाशी बापू शिवतरे म्हणाले, की त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान सगळ्यात जास्त मोठा प्रभावीपणे जर काम कुठल्या वर्गाने केलं असेल तर ते युवा सेनेने देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. युवा सेना जी आहे जेवढी जोरात धावेल तेवढी जोरात जी आहे शिवसेना पुढे वाढेल. म्हणून आपण सगळ्यांनी आता एवढी युवा शक्ती आहे. मला पहिल्यांदाच हा एवढा मोठा कार्यक्रम जो आहे नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाला. मला वाटतं युवा सेनेची ताकद ही कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभेपेक्षा ठाणे लोकसभेमध्ये नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आहे वाटतं. कारण की एक चांगला मेळावा आपण इथे आयोजित केला आणि त्या ठिकाणी 3 तास होऊन सुद्धा कोणी जे आहे हललेलं नाहीये. आपल्याला आता या सगळ्या लोकांना जे चॅनलाइज करणं गरजेचं आहे. कशा प्रकारे ही सगळी लोक जी आहेत ती कामं करतील, कशा प्रकारे घरोघरी जातील, कशा प्रकारे जे आहे शिवसेनेचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतील, ज्या प्रकारे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काम करतात दिवस रात्र. आपण पाहिलं की गेले 3 वर्ष जेव्हा ते मुख्यमंत्री होते दिवस रात्र जे आहे न थांबता न थाकता शिंदे साहेबांनी काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे इथे आलं. का? कारण की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. कानाकोपऱ्यातील घटकाला न्याय देण्याचं काम केलं. आज या महाराष्ट्रामध्ये बापू एकही घटक असा राहिला नसेल की त्याच्यासाठी पॉलिसी जी आहे ही बनवली नसेल. आज शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी, महिलांसाठी तर महिलांनी कमालच केली गेल्या निवडणुकीमध्ये. लाडकी बहीण एक रिव्हॉल्युशनरी योजना जी आणली या महाराष्ट्रामध्ये आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं टाकली. वयोश्री योजना असेल, युवकांसाठी जे आहे युवकांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, शेतकऱ्यांसाठी असेल योजना. एकही घटक महाराष्ट्रामध्ये राहिला नाही. मी फिरत होतो नाहटा साहेब, मी कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागायच्या अगोदर 62 विधानसभेमध्ये गेलो. प्रत्येक विधानसभेमध्ये 1 to 1 जाऊन लोकांना भेटलो, आपल्या कार्यकर्त्यांना भेटलो, नागरिकांना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो. आणि तिकडे सगळीकडे एकच वातावरण होतं की ज्या प्रकारे शिंदे साहेबांनी काम केलं आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचं जे काम त्यांनी केलं, म्हणून आज मोठ्या संख्येमध्ये आपले सगळे नगरसेवक देखील आमदार देखील निवडून आले आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं. आज शिंदे साहेब ज्या प्रकारे मुख्यमंत्री असताना काम करत होते, आज देखील उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्याच प्रकारे काम जे आहे शिंदे साहेब करतायत. प्रत्येक घटकापर्यंत जातात. आज आपण आभार दौरे बघा. आभार दौऱ्याच्या माध्यमाने देखील हजारो लोकांना भेटण्याचं काम शिंदे साहेब करतायत. संघटना कशी वाढेल? आज हजारो लोक रोज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत. आज देखील मोठ्या संख्येमध्ये प्रवेश जो आहे मुक्तागिरीला आहे. शिवसेनेमध्ये लोक जिल्हा प्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, जिल्हा प्रमुख हे सगळे लोक जे आहेत ते प्रवेश करतायत. का? त्यांना एक आशा आहे, त्यांना एक विश्वास आहे की शिंदे साहेब जे आहे ज्या प्रकारे काम करतात आणि शिंदे साहेबांबरोबर जोडलं गेलं की आमचं जे काय काम आहे ते 100% पूर्ण होईल. म्हणून जे आहे आपल्या शिवसेनेबरोबर लोक जे आहेत ती जोडले जात आहेत. पण आज आपला नेता जो आहे हा काम करतोय. नेता दिवस रात्र फिरतोय, पण आपल्या कार्यकर्त्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे, पदाधिकाऱ्यांची तेवढीच जबाबदारी आहे की ज्या प्रकारे शिंदे साहेब संघटना वाढण्यासाठी काम करतायत तसे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन काम केलं पाहिजे. आपल्या घरोघरी जाऊन शिवसेनेची सदस्य नोंदणी केली पाहिजे. एक एक शिवसेनेला माणूस जो आहे तो हा जोडला गेला पाहिजे, घटक जोडला गेला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आज जर आपण या दौऱ्याच्या माध्यमाने अनिकेत घरोघरी जा, लोकांपर्यंत जा, चौकांमध्ये जा, लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घ्या आणि ह्या समस्या ज्या आहे हे शिंदे साहेबांपर्यंत, आमच्यापर्यंत घेऊन या. नक्की त्या सोडवण्याचं काम जे आहे ते आपण करू. कारण की आज असा एकही घटक नाही की जो शिंदे साहेबांनी त्याला न्याय दिला नाही. आज ज्या योजना बनवायच्या होत्या त्या योजना सगळ्या ज्या आहेत गेल्या 3 वर्षांमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बनवण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालं. म्हणून विरोधकांना एकही जो आहे हा तिकडे पॉइंट मिळाला नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये खोटा प्रचार केला,
संविधान खतरे में सगळ्या गोष्टी केल्या म्हणून लोकसभेमध्ये काही जागा कमी झाल्या. पण लगेचच 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीमध्ये भरघोस यश जे आहे ते महायुतीला इथे मिळालं. कारण की ज्या प्रकारे राज्य सरकारने काम केलं, शिंदे साहेबांनी काम केलं, त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते तेव्हा, आज देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले तर त्यांच्याबरोबर जे आहे शिंदे साहेब काम करतायत. हे तिघांनी ज्या प्रकारे यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे कामं या महाराष्ट्रामध्ये झाली, म्हणून एक मोठं यश जे आहे या महाराष्ट्रामध्ये मिळालं. आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला जे आहे मोठं यश मिळालं. आता निवडणुका ज्या आहेत ह्या आपल्या सगळ्यांच्या आहेत. आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुका इथे आहेत. आज या निवडणुकीला देखील आपल्याला सगळ्यांना सामोरे जायचं. तर या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक युवा सैनिकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे की मी माझ्या वॉर्डमध्ये जे आहे ते इतके सदस्य नोंदणी करणार. आज आपली सदस्य नोंदणी मोहीम चालू आहे. आपण ऑनलाईन सदस्य नोंदणी पण करतोय, ऑफलाईन पण करतोय. पण मला आपल्या सगळ्यांना देखील सांगायचं आहे, शिवसैनिकांना देखील, म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगायचं आहे आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगायचं आहे की आपण जेवढी सदस्य नोंदणी कराल तेवढे जास्त यश, मोठं यश जे आहे ते आपल्याला या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला मिळेल. गेल्या वेळेस आपण विधानसभेला 80 जागा लढलो आणि 60 जागा ज्या आहेत त्या जिंकून आलो. म्हणजे 75% पेक्षा जास्त मोठं यश जे आहे हे शिवसेनेला मिळालं. तर विधानसभेला देखील आपण चांगलं काम जर केलं तर या कॉर्पोरेशनला जर काम चांगलं केलं तर कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला मोठं यश मिळेल. आज एकेका विधानसभेमध्ये 50,000पेक्षा जास्त जे आहे हे आपले सदस्य नोंदणी झाली पाहिजे. एकेका वॉर्डवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की कशा प्रकारे सदस्य नोंदणी जी आहे ती वाढेल. आणि हे काम फक्त शिवसैनिकांचं नाही, हे युवा सैनिकांचं देखील काम आहे. अगोदर जेव्हा पूर्वेशजी म्हणाले की युवा सेना म्हटलं की फक्त बाईक रॅली काढायला, पण नाही. आज युवा जो आहे हा शिकलेला आहे, हा युवा जो आहे हा समजदार आहे. आपण जे आहे ही पॉलिटिकल प्लॅटफॉर्म एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितली पाहिजे. आपण या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून स्वतःसाठी घेतला पाहिजे. आज शिंदे साहेब बघा, एक सामान्य शिवसैनिक ते आज या राज्याचे मुख्यमंत्री झाले का? फक्त आणि फक्त संघर्ष, संघर्ष आणि मेहनत. मेहनतीला कुठलाही सबस्टिट्यूट नाही. तुम्हाला कुठलीही गोष्ट जी आहे ती शॉर्टकट म्हणून जी आहे ती मिळणार नाही. आपण जेवढी मेहनत कराल या पक्षामध्ये तेवढं पुढे जाण्याची संधी जी आहे ती आपल्याला या शिवसेना पक्षामध्ये आहे. ज्या प्रकारे आज इकडची मंडळी इकडे बसलेली आहेत त्यांनी देखील मेहनत केली. आज नरेश मस्के जी आहेत एक सामान्य शिवसैनिकाचे जे आहे ते खासदार म्हणून त्यांना संधी मिळण्याचं काम देण्याचं काम माननीय मुख्य नेते आणि आपल्या शिवसेना पक्षाने त्यांना केलं. तसंच मला आपल्या सगळ्यांना देखील सांगायचं आहे, युवा सैनिकांना सांगायचं आहे की आपण फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित राहू नका, त्या फक्त स्क्रीनवरती मर्यादित राहू नका, लोकांपर्यंत पोचा. कारण की उद्या जे आहे, उद्याचे नगरसेवक तुम्ही होऊ शकता, उद्याचे आमदार तुम्ही होऊ शकता, उद्याचे खासदार देखील होऊ शकता, मंत्री देखील होऊ शकता आणि पुढचे मुख्यमंत्री देखील आपणच होऊ शकता. म्हणून आपण ही संधी जी आहे, आणि आपल्या पक्षामध्ये अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जो मेहनत करेल त्याला संधी दिली जाईल. आणि या पक्षामध्ये असं आता फक्त ड्रॉइंग रूम मध्ये, ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतले जात नाही. आज आम्ही जे आहे पूर्ण गल्लोगल्ली फिरण्याचं काम, गल्लीतले नेते आहेत आपण. काल मी नाटा साहेब नाशिकचे सगळ्यांना बोलवलं होतं. नाशिकच्या 4 विधानसभेच्या बैठका घेतल्या, प्रभाग निहाय बैठका घेतल्या. प्रत्येक शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख, युवा सेनेचा कार्यकर्ता असेल, 1 to 1 एक प्रभागाला समोर बसवलं. सकाळी 12 वाजता दुपारी बैठक चालू झाली, रात्री 8 वाजता ती बैठक संपली. 8 तास सलग जे आहे हे 4 विधानसभेच्या बैठका घेतल्या. जेणेकरून एक बाबा त्या कार्यकर्त्याला वाटत असतं तो इतके वर्ष काम करतो शिवसेनेसाठी, झेंडा जो आहे तो खांद्यावर घेऊन जो आहे तो मिरवत असतो आणि एक अभिमान असतो त्याला आपल्या नेत्याबद्दलचा. पण तो जे आहे ते फक्त आपल्या नेत्याला कधीतरी टीव्ही मध्ये बघत असतो. प्रत्यक्षात नेत्याशी जे आहे हे नेहमी एक कार्यकर्त्याची नाळ जी आहे ती जोडली गेली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही जे आहे हे कधीच घरी बसून जे आहे ते कधी, नाहीतर ऑनलाईन मध्ये पद्धत निघाली होती फक्त ऑनलाईन चर्चा, पण आम्ही जे आहे फेसबुक लाईव्ह आणि आम्ही लोक जे आहे ते फेस टू फेस लाईव्ह,
फेस टू फेस. कारण की फेस टू फेस गेल्यानंतरच तुम्हाला समस्या कळणार आहेत. तर बिचारा शाखा प्रमुखाच्या गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला फेसबुक लाईव्हनी कळणार आहे का नाटा साहेब? काल जेव्हा आम्ही बसलो याच्या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलं की कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागायच्या अगोदर 62 विधानसभेमध्ये थेट शाखा प्रमुखापर्यंत सामान्य शिवसैनिकापर्यंत जे काही जे आहे बैठकीला नरेश मस्केजी होते, काही बैठकीला पूर्वेशजी होते. ज्या प्रकारे शिंदे साहेब काम करतात त्या प्रकारे जे आहे हे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक छोटासा प्रयत्न करत असतो. काल देखील तशीच नाशिकची एक मॅरेथॉन बैठका झाल्या आणि त्याच्यातून प्रत्येक वॉर्ड निहाय समस्या नाही तर समजणार कशा तुम्हाला? इथे बसून तुम्ही निर्णय घेणार तिकडच्या नाशिकच्या कुठल्या तरी एका वॉर्डचा. त्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक ऊर्जा निर्माण होते की आमचं कोणीतरी जेव्हा 15 मिनिटं 10 मिनिटं ऐकून घेतंय, आमच्या समस्या ऐकून घेतंय, त्या सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. असाच पक्ष जो आहे तो पुढे जाणार आहे, असाच पक्ष जो आहे हा वाढणार आहे. म्हणून मला प्रत्येकाला सांगायचंय की आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण देखील प्रभाग निहाय जे आहे त्या बैठका, कॉर्पोरेशन निहाय बैठका ज्या आहे 1 to 1 जर आपण घेतल्या आणि युवा सेनेची देखील तेवढीच जबाबदारी आहे. युवा सेनेचे आता सगळेच एक कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले तिकडे. पूर्वेशजी आपण देखील त्याच प्रकारे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे. एक जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्याला दिली पाहिजे की त्याला बाबा वेगवेगळे रिजन जे आहे ते वाटून दिले पाहिजे. कोणाला कोकणात पाठवा, कोणाला पश्चिम महाराष्ट्रात पाठवा, कोणाला विदर्भामध्ये पाठवा, कोणाला संभाजीनगरमध्ये पाठवा, मराठवाड्यामध्ये पाठवा. आणि हा सगळ्या तिकडची युवासेना कशी मजबूत होईल त्याच्यासाठी आपण संघटन कसं बांधून होईल आपलं. आपण देखील मी बघितलं की पुढे मध्ये पूर्वेजी स्वतः गेले होते 10 दिवस. मला वाटत नाही याच्या अगोदर कधी असं झालं होतं की 10 दिवस सलग बाहेर राहून युवा सेनेची बांधणी करण्याचं काम पूर्वेजींनी केलंय. कारण की त्यांना आम्ही जेव्हा कार्याध्यक्ष साहेबांनी केलं तेव्हा त्यांना सांगितलं की एक विश्वासाने जे आहे आपल्यावरती एक मोठी जबाबदारी जी आहे ही शिवसेनेच्या माध्यमाने दिली जाते आणि ती जबाबदारी पेलण्याचं काम जे आहे हे पूर्वेजी ते करतायत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा मी देतो की ही युवासेना जी आहे ती अशीच जी आहे ही वाढत जावो आणि युवासेना फक्त जी आहे ही झेंडे आणि बाईक रॅली करण्यापुरतं मर्यादित न राहता पुढची शिवसेना जी आहे ही पुढच्या शिवसेनेची ताकद जी आहे ही युवासेना आहे. म्हणून आपण सगळ्यांनी आजपासून या नवी मुंबईसाठी देखील कामाला लागलं पाहिजे. नवी मुंबईच्या भरपूर समस्या आपण या ठिकाणी सांगितल्या. नक्कीच या समस्या आपण सोडवण्याचा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करतोच आहे, पुढेही करू. ज्या प्रकारे ठाणे महानगरपालिकेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, अंबरनाथ, उल्हासनगर त्या ठिकाणी आपण काम करतोय, तसंच काम देखील या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण करू. एवढंच आपल्याला या प्रसंगी मी सांगतो. बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या बोलायच्या होत्या तुम्ही सगळ्यांनी बोलून घेतलेल्या आहेत. तर एवढंच मी आपल्या सगळ्या युवकांना एकच सांगतो की आज आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे ती जबाबदारी एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून समजा. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर करिअर जे आहे ते पॉलिटिक्समध्ये घडवायचं असेल तर आपल्याला मेहनतीशिवाय जे आहे पर्याय नाही. जेवढी जास्त मेहनत आपण कराल तेवढ्या वरच्या शिखरावरती आपण पोचाल. एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो की आपण जेवढी मेहनत कराल की येणाऱ्या काळामध्ये आपल्यामधूनच चांगले नगरसेवक इकडे बसलेले असतील, सभागृह नेते असतील, महापौर असतील, आमदार, खासदार, मंत्री आणि मी म्हणालो मुख्यमंत्री देखील एक सामान्य कार्यकर्ता होऊ शकतो. हे शिवसेनेने जे आहे दाखवून दिलं. म्हणून आज एवढ्या उच्च पदावरती एक सामान्य रिक्षा चालक जो आहे हा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होऊ शकला. आणि त्याच प्रकारे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून जे आहे ते आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे. या सगळ्या 2 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला यश जे आहे हे हमखास मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना मी येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजपासून आपण सगळ्यांनी जे आहे कामाला लागलं पाहिजे. आणि या नवी मुंबई महानगरपालिका असेल या MMR रिजनमधले जेवढ्या महानगरपालिका असेल सगळीकडे जे आहे हे भगवा डौलाने कसा फडकेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि त्याचबरोबर अनिकेत म्हात्रे याचं देखील अभिनंदन करतो की एक चांगला चेहरा जो आहे हा नवी मुंबईला युवा सेनेला मिळालेला आहे.
तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.